नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे। या इमारतीमधून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे। नाशिक त्र्यंबकेश्वर रोडवरील ABB सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री ॲडव्होकेट माणिकराव कोकाटे, अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार डॉक्टर शोभा बच्चाव, खासदार भास्कर गमरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सुहास कांदे, आमदार मुफ्ती मोहम्मद इस्माईल, आमदार दिलीप बोरसे, आमदार मंगेश चव्हाण, आमदार डॉक्टर राहुल आहेर, आमदार दिलीप बनकर, आमदार राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे आदी उपस्थित होते। यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी म्हटले की नाशिक राज्यातील जिल्हा परिषदांच्या इमारतींपैकी सर्वात सुंदर अशी ही इमारत आहे। त्यामुळे जिल्ह्यातील मंत्री, लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी यांचे अभिनंदन केले पाहिजे। सुसज्ज सुविधांसह असलेली ही इमारत जनसामान्य व्यक्तींना सुविधा निर्माण करणारी ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। यावेळी मुख्यमंत्री श्री फडणवीस, उपमुख्यमंत्री श्री शिंदे यांच्यासह मान्यवरांनी इमारतीची पाहणी केली आहे। सुरुवातीला मुख्यमंत्री श्री फडणवीस यांनी फीत कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून जिल्हा परिषद इमारतीचे उद्घाटन केले आहे। या कार्यक्रमाच्या सुरुवातीला जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मान्यवरांचे स्वागत केले। कार्यक्रमाला मान्यवरांसह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आणि पदाधिकारी, ग्रामविकास विभागाचे सचिव एकनाथ डवले, विभागीय आयुक्त डॉक्टर प्रवीण गेडाम, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी ओंकार पवार आदी उपस्थित होते।